तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या पार्टमध्ये ठोसेघर वॉटरफॉलच्या. तर आपण निघालो आता छोट्या धबधब्याकडे. ठीक आहे, तिथून निघालो तर खरं पण अजिबात तिथून निघावंसं वाटत नव्हतं. खूप भारी मस्तपैकी तिथंच थांबावंसं वाटत होतं. तरी पण पुढं निघालो. पुढं जाताना असं खूप म्हणजे मोठ्या धबधब्यापासून छोटा धबधबा खूप लांब नाही आहे, पण जरा थोडं चालायला चढ उतार पायऱ्यांचा थोडासा आहे. तर मग मी पुढं निघालो आणि हा छोटा धबधब्याला जायचा बोर्डसुद्धा तिथं तुम्हाला दिसतो. एक चढवर चढून जावं लागतं, थोडंसं प्लेन रस्त्याने परत चालत जावं लागतं आणि एक पूर्ण उतार खाली पायऱ्यांचा आहे, तिथून तुम्हाला जावं लागतं. जाताना वातावरण एवढं क्वालिटी होतं ना, त्यामुळे काय तसा कंटाळ किंवा आला नाही, काय नाही. इकडे तिकडे झाडी वगैरे बघत जात होतो. आणि छोटा धबधबा कसा असेल याची उत्सुकता होती, कारण मी जो व्हिडिओत बघितला होता ठोसेघर धबधबा, तो काय अजून मला दिसत नव्हता. त्यामुळं थोडं चालत वगैरे गेलो. पुढं गेल्यावर जरा अजून थोडासा उतार लागला. उताराने गेलो, पण चालायला वाट वगैरे एकदम चांगली असल्यामुळे एवढं काय तसं वाटत नाही जास्त काय प्रॉब्लेम. व्हिडिओ काढत असताना आणि कुठं बोलत असताना सगळ्या लोकांमध्ये ना, बरेच लोकांना असं होतं की अरे आपण कसं बोलायचं, व्लॉगिंग करतोय, बोलतोय, मग सगळे बघतील आपल्याकडं वगैरे. पण रॅन्डम लोक कशी आपल्याला एनकरेज करतात ते तुम्ही बघा. त्यांना जसं दिसलं की मी व्हिडिओ काढतोय, त्यांना माहिती पण नव्हतं की मी ब्लॉग टाकणार आहे का काय करणार आहे, पण लगेच मजा मस्ती हात जोडून बिडून हाय करून व्हिडिओ त्यांनी एक थोडंसं एनकरेजमेंटच केली असं म्हणू शकतो. आता इथून जो एक खाली असा जायला रस्ता सुरू होतो, इथं पण एक असं बघायला फक्त पॉईंट बनवून दिला आहे आणि तिथं तसं खूप जास्त काय नाही आहे. तिथून वळून परत तुम्हाला थोडासा चढायला इथून उजव्या बाजूनी परत रिटर्न यावं लागतं आणि परत मग थोडंसं खाली जाऊन हा परत तो जो आपण वरून धबधबे बघत होतो तोच व्ह्यू इथून आपल्याला दिसतो. थोडा जवळून दिसतो, पण हे जे छोटे धबधबे त्याचा व्ह्यू जवळून दिसतो. बाकी खूप जास्त काय व्ह्यू इथून दिसत नाही. मग इथून फायनली खाली उतरायला लागल्यावर तुम्हाला हळूहळू याचं असं जाणवायला लागतं की छोटा धबधबा जवळ येतोय. आणि खाली उतरेल तसं धबधब्याचा आवाज वाढत जातो आणि हळूहळू धबधबा दिसायला सुरू होतो. तर त्यावेळी तर खूपच भारी वाटतं. असं वाटतं की जाऊन डायरेक्ट उडीच मारावी पाण्यात. फायनली या पॉईंटला आलो. हा म्हणायला छोटा धबधबा आहे, पण बाजूला थांबलं तरी माणूस दिसतोय, एवढा खतरनाक धबधबा आहे. काल जी व्हिडिओ बघितलेली ना मी, तेव्हा अचानक प्लॅन चेंज करून मी ठोसेघर धबधबा ठरवला. म्हणलं सुट्टी नाही, नुसतं थांबलं तरी भिजतंय माणूस. खतरनाक आयुष्यपट नेक्स्ट लेवल. वा वा वा. हे बघा, छोटा म्हणजे तो फक्त हाईटला छोटा आहे. छोटा पॅकेट भाडा धमाका आहे, भाडा धमाका. आवाज येणार नाही माझा थोडा. त्या धबधब्याच्या बाजूनीच एक गुफासारखी, गुफेच्या डाव्या बाजूने जर तुम्ही आत गेलात तर लयच भारी वाटतं. ही धबधबा आहे, धबधब्याच्या बाजूलाच गुफा आहे. तर गुफेतनं आत गेलं की त्या धबधब्याच्या खाली पूर्ण म्हणजे धबधब्याच्या मागच्या बाजूनी जाता येतं. आधी ते मोकळं होतं, पण जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं की इथं 2-3 लोक वाहून गेल्यापासून त्यांनी सगळं पॅकिंग वगैरे केले. पण ते तिथं मागच्या बाजूला गेल्यानंतर त्यांना लयच भारी वाटतं. तिथला रॉ आवाज तुम्ही ऐका, तो तर खूपच भारी आहे. पाण्याच्या आवाजाने काहीच ऐकू येत नाही, मला ओरडून बोलायला लागत होतं. बघा, हे धबधब्याच्या मागं आलोय, लिटरली मागं आलोय आपण. पूर्ण मागं आलो आता, पूर्ण मागं. म्हणजे इथं ही जाळी असती तर डायरेक्ट धबधब्याच्या आपल्या म्हणजे पूर्ण धबधब्याच्या आपण.
जवळपास मी तिथं तास दीड तास थांबलो, निवांत बसून जेवढं भिजता येईल तेवढं नॉर्मल भिजलो आणि शेवटी थोडं फायनली इकडे तिकडे बघून जरा धबधब्याकडं मस्तपैकी बघून परत जायच्या ह्याला निघालो. तर निघताना तिथं वरच्या बाजूला जिथनं धबधबा हा पडायला सुरू होतो, छोटा धबधबा, तिथं पण जायला जागा आहे. तिथं अर्थात पॅकिंग वगैरे त्यांनी सगळं जाळी लावून केलेलेच आहे. तुम्ही बघू शकता की इथं पण त्यांनी जाळे लावून कठड्या लावून पॅकिंग केलेलंच आहे. आणि मग मी निघालो मेन गेटकडं जाऊन तिथं थोडं काय खाता वगैरे येईल का बघितलं, थोडं चहा पिला, जरा जास्त काय भूक नव्हती त्यामुळे भजी वगैरेच फक्त खाल्ला. आणि बाहेर तुम्ही बघितला तर मेन जिथं गाडीचं पार्किंग आहे तिथं खायला वगैरे पण सगळं आहे जवळपास आणि तशी काय प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट जेवण पण करू शकता किंवा नाश्ता करायचा असेल तर नाश्ता पण करू शकता. तर आता मी निघालो सज्जनगडकडे. तर ठोसेघरकडून जो रिटर्न येणारा साताऱ्याकडे रस्ता आहे तिथं आलं की तुम्हाला डाव्या बाजूला मोठाच्या मोठा सज्जनगडचा बोर्ड आणि मोठाच्या मोठा सज्जनगडकडे जायला रस्ता दिसतो. त्या रस्त्याने आलं की एक 5-10 मिनटात गाडीने तुम्ही डायरेक्ट पार्किंगच्या तिथं पोचू शकता. पार्किंगला गाडी लावली की नॉमिनल 25 रुपये टू व्हीलरसाठी फी आहे आणि तिथून वरमं असं चालत जायला एक साधारण 500-600 मीटर रस्ता आहे. तो रस्ता पार केल्यानंतर पुढं पायऱ्या वगैरे आहेत. तर ते पुढं आपण बघूच काय ते. वर तिथं कन्स्ट्रक्शनचं काम पण जरा चालू होतं त्यामुळं मला वाटतं आहे वर खूप गाड्या वगैरे सोडत नसतील किंवा कायमचं त्या गेटच्या अलीकडेच लावत असतील. तर पायऱ्यांची तिथं असं पोचल्यावर मारुतीचं एक छोटं मूर्ती आहे आणि असं कमान आहे. कमानीतनं वर जाताना सुद्धा तुम्हाला भारी भारी व्ह्यूज आजूबाजूला दिसतात. त्यामुळे ते व्ह्यूज बघत बघत फायनली आपण वर पोचतो. तर वर पोचल्यावर डाव्या बाजूला आंगलाई देवाच्या मंदिराकडे जाताना असा तलाव लागतो तुम्हाला. आंगलाई देवीचं दर्शनसुद्धा खूप म्हणजे चांगलं वाटतं तिथं घेतल्यावर आणि एकदम साधं असं मंदिर आहे. आणि मंदिरातनं दर्शन घेऊन मग थोडेसे इकडं तिकडं मी व्ह्यूज बघितले. व्ह्यूज बघायला काय कंटाळे येतच नाही, असले भारी व्ह्यूज होते. धबधबा असो नाही तर सज्जनगड असो. आणि मग तिथून परत रिटर्न आल्यावर सरळ आतमध्ये गेलं की तुम्हाला रामदास स्वामींच्या समाधीकडे जायचा रस्ता लागतो. तिथं खूप सारे दुकानं आहेत आणि तिथले स्थानिक लोक आहेत ते वरती व्हायलापासून वस्ती वगैरे आहे. आणि पुढं आपण व्हिडिओमध्ये बघूच की भक्तिनिवास वगैरे त्याचा कसा आहे ते. तर अशी दुकानं वगैरे भरपूर आहेत. गुरुवार नॉर्मल डे विकेंड नसल्यामुळं खूप जास्त गर्दी नव्हती, निवांत वातावरण होतं. तर पुढं तुम्ही बघितलं तर अजून एक तुम्हाला तिथं तलाव दिसतो. जसं की सगळ्याच गडांवर आहे तलाव भरपूर आणि त्याच दगडांपासून बाकीचं कन्स्ट्रक्शन केलं जायचं. तर तलाव तर भारीच होता, साईज पण चांगली होती तलावाची. आणि त्या तलावाच्या बाजूलाच बघितलं तर तुम्ही वरच्या बाजूला तर भक्तनिवास आहे. भक्तनिवास एकदम भव्य दिव्यच म्हणता येईल तसं बघायला गेलं तर. खूप मोठी बिल्डिंग आहे. नक्की किती रूम्स आहेत वगैरे ते काय माहीत नाही कारण मी राहिलो नाही आणि जरा गडबड होती त्यामुळे जास्त मी तिथं विचारत बसलो नाही. मग तिथून पुढं मी गेलो समाधीला. तिथं हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूने जायला रस्ता आहे. तिथं तुम्ही गेला की परत मागच्या बाजूला जे आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं ठोसेघरला जाताना उरमुडी धरणाच्या बॅकवॉटरचा व्ह्यू, तो व्ह्यू इथनं एकदम टॉप अँगलने दिसतो आणि एकदम क्लिअर दिसतो. तर हा व्ह्यू तर एकदम मस्त दिसत होता. मी खूप तिथं जे बसायला किंवा भरायला गेले तिथपर्यंत गेलो नाही कारण मठात जायच्या वेळी चप्पल मी लांब काढली होती त्यामुळे तिथे गेलो नाही. पण इथनं सुद्धा व्ह्यू एकदम भारी दिसत होता. आणि त्या व्ह्यूच्या उजव्या बाजूनी परत सज्जनगडाच्या ज्या खाली पायऱ्या सुरू होतात तिथं जायला. तर समाधी वगैरे सगळं मी बघून बाहेर पडलो. फक्त रामदास स्वामींची समाधी नाही तर तिथं रामदास स्वामींनी वापरलेल्या वस्तूंचं एक दालन आहे छोटं आणि दोन्ही ठिकाणी कॅमेराज अजिबात अलाउड नव्हते त्यामुळं मला त्याचं काही शूटिंग किंवा फोटोज करता आलं नाही. पण ते आहे मात्र नक्कीच बघण्यासारखं. आणि त्यांच्या एक मला वाटतं 10-12 वस्तू ज्या ज्या त्यांनी वापरल्यात रामदास स्वामींनी त्याचं तिथं दालन आहे. तर ते तुम्ही बघू शकता. आणि समाधीचं ठिकाणसुद्धा चांगलं आहे, बघण्यासारखं आहे, ते पण बघू शकता. आणि व्ह्यू जो मी दाखवला तो पण एकदम भारी आहे बघण्यासाठी. तर असं फायनली मी सज्जनगड करून खाली परत निघालो आणि परत घरी जायच्या प्रवासाला मी सुरुवात केली.
आणि पुढचा ब्लॉग आता काय येणार आहे त्याचासुद्धा जाता जाताच मी विचार करत असतो. तुम्हाला जसं माहीत नसतं की पुढचा ब्लॉग काय येणार आहे, तसं मला पण पुढचा ब्लॉग कुठला येणार आहे माहीत नसता. जोपर्यंत तो दिवस येत नाही तोपर्यंत ठरत नाही की नक्की कुठं फिरायला जायचं. तर ठीक आहे, भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग काय नक्की फिरायचं आहे का बाकी कोणत्या टॉपिकवर करायचं आहे ते मी ठरवीनच. मग भेटू परत.